मी समाधान सरगर. मी शिवप्रसाद दूध संघाला पाठीमागल्या 3 वर्षापासून दूध वाहतुकीसाठी गाडी वापरतोय. पूर्वी माझ्याकडे डिझेलची गाडी होती. पर डे 1400 रुपयाचं डिझेल लागायचं. आता मी बापूंच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिक गाडी घेतली एका महिन्यापूर्वी. आता मला ते 1450चं जे डिझेल लागायचं आहे ते आता EV चार्जिंग मला फक्त 350 रुपयाच्या खर्चामध्ये होती. म्हणजे बाकीच्या 1100 1150 रुपयाचा मला फायदा होतोय. आणि EV गाडी ही झिरो मेंटेनन्स आहे. ऑइल बदलीचाही काही खर्च नाही. डिझेल गाडीला मला पहिलं मंथली 27 ते 28 हजार रुपये भाडं पडायचं. तेच आता मी EV गाडी घेतल्यापासून मला 43 ते 43.5 हजार रुपये मंथली भाडं पडतंय. मी सच्चिदानंद निवृत्ती पिंगळे, गाव गोरडवाडी. शिवप्रसादकडे माझ्या 3 वर्षापूर्वीपासून 2 गाड्या होत्या, परंतु बापूंच्या मार्गदर्शनाने मी आता 2 गाडी EVच्या घेतलेल्या आहेत आणि त्यातून मला बराच फायदा होतोय. EV गाडीचा झिरो मेंटेनन्स आहे, ऑइल बदली वगैरे काही सुद्धा नाही आणि आमच्या मासिक पगारात पण वाढ होते. मी सोमनाथ विठ्ठल गायकवाड, तिरळे. माझी शिवप्रसाद डेअरीकडे वाहतुकीसाठी गाडी होती डिझेलची पहिली. आता मी माननीय आपले शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली EV गाडी घेतली आहे. तर EV गाडी घेतल्याचा एकच फायदा असा झाला आहे की जो डिझेलचा खर्च होत होता, डिझेल टाकून धुरावारी जात होता, तो खर्च पूर्ण बचत झाला आहे. आणि त्या खर्च बचत होऊन मला जे मासिक भाडं जे एक 24,000 मिळत होतं, त्या ठिकाणी मला ते आज एक 10,000चा माझा फायदा होऊन मला ते भाडं साधारण 36,000 रुपये आज महिना भाडं मला मिळते. तर डिझेलची गाडी दिल्यानंतर आज EV गाडी घेतल्यामुळे मला कमीत कमी महिन्याचा एक 10 ते 12,000 रुपये फायदा झाला आहे. लोकशाही डिजिटल न्यूज, सत्याचा आरसा, लोकशाहीचा वारसा.